त्यांच्याकडे बोललो ना मी, आता भाषण आलं संजय गायकवाड 35 कोटी विषय आलं ना कमिशन. आता पत्रकारांना बोलायला लागतं, पण खरंच केलं मी ते. माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात. एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मी त्या ठिकाणी बोललो की 35 कोटीच्या कामाचं वाटप मी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे. ठेकेदार माझ्याकडे यायचे, कामं मागायचे, परंतु ते ठेकेदारापेक्षा कार्यकर्त्याला काम देणं हे मी प्राधान्यक्रम समजल्यामुळे 35 कोटीच्या कामाचं मी वाटप केलं. पण दुर्दैवाने माझ्या डाव्या हाताची नस दबली असल्यामुळे सारखे माझ्या तोंडातले शब्द कधी थोडे वेळ वाकडे पडतात. तर तो कामाच्या वाटपाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आलेला आहे, तो चुकून आलेला आहे. त्या शब्दाचा 10चा माग केला गेला आहे, त्याचा विपर्यास केला गेलेला आहे. त्याच्यामुळे कमिशनचं नव्हे तर 35 कोटीच्या कामाचं वाटप केलेलं आहे असा तो शब्द होता. हा आमदार तुम्हाला शब्द देतो, 42 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात मी कधीही कार्यकर्त्याला धोका दिलेला नाही, कधीच नाही. जेव्हा जेव्हा काही घटना घडेल तर संजय गायकवाड छाती ढाल करून पुढे येतो, कार्यकर्त्याला कधीच माती जाऊ देत नाही. एक कार्यकर्ता जर दुखावला किंवा त्याच्यावर संकट आलं, मला रात्रभर झोप येत नाही. पण मला आश्चर्य वाटतं की आज या राजकीय नेत्यांना काय झालं की जे कार्यकर्ते बिचारे रात्रंदिवस आपल्याकरता गावात आले की ढोल ताशे नारेबाजी आगे बढो पिछे बढो करतात, आणि आज त्यांना काही द्यायची गोष्ट आली तर तुम्ही लोक त्यांच्यावर कारवाई करतात. त्यांच्याकडे बोललो ना मी, आता भाषण आलं संजय गायकवाड 35 कोटी विषय आलं ना कमिशन. आता पत्रकारांना बोलायला लागतं, पण खरंच केलं मी ते. मी खरं बोलतो, ते खरं माझ्या पोटातून निघून जातं.